नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी आहे. भाजपचे नेते आणि उमेदवार राहिलेले सुजय विखे पाटील यांनी आता 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे सुजय विखे पाटलांनी मागणी केली आहे. सुजय विखे यांनी 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील त्यासाठी भरलं आहे. निलेश लंके यांच्याकडून अहमदनगरमधून सुजय विखे पाटलांचा पराभव करण्यात आलाय. मात्र या पराभवानंतर आता सुजय विखेंनी ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर सध्या आपल्यासोबत आहेत. कुणाल, सुजय विखेंनी आता ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे. सागर, नक्कीच आपण बघितलं की अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झाली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यात ही लढत झाली होती. राज्यभर ही निवडणूक गाजली होती. निलेश लंके यांनी सुजय विखेंचा अवघ्या 28,000 मतांनी पराभव केला होता. मात्र त्यानंतर सुजय विखे यांनी जवळपास 40 मतदान केंद्रावरती ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केलेली आहे. त्यासाठी त्यांनी पैसे देखील भरलेले आहे. जवळपास या ठिकाणी 47,200 रुपये एकूण असे 18,88,000 रुपये शुल्क त्यांनी भरलेलं आहे. आणि साधारणतः 40 हे मतदान केंद्र आहे. त्याचे श्रीगोंदामध्ये 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव पाथर्डी 5 आणि कर्जत 5 आणि राहुरी 5 अशा 40 मतदान केंद्रावरती त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. जवळपास 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली तर न्यायालयाच्या परवानगीनुसार पडताळणीचा निर्णय जो आहे तो होणार आहे. जर या ठिकाणी न्यायालयात गेले नसल्यास तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई होणार आहे. त्यामुळे एकूणच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर नेमका निर्णय काय होतो, कारण अतिशय चुरशीची लढत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली होती. सागर, नक्कीच कुणाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.